साखर कारखाने साधारणपणे 15 फेब्रुवारीच्या दरम्यान बंद झाले. काही त्याच्या आधी सुद्धा बंद झालेले होते. 15 फेब्रुवारी नंतर 15 मार्च झाला, 15 एप्रिल, म्हणजे 2 महिने होऊन गेले. पण थकबाकीचा आकडा महाराष्ट्राचा हा जवळपास 6,000 कोटीचा आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा किती आहे? 360 कोटीचा आहे. 1 तारखेपर्यंत जर सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्याची थकीत बिलं दिली नाहीत तर 1 तारखेनंतर प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमनच्या दारामध्ये शेतकरी जाऊन बसतील आणि त्याला जर का पैसे देता येत नसतील तर त्याच्या घरातली भांडी कुंडी शेतकऱ्याने आणावी. कारण शेतकऱ्याची थकबाकी असेल तर त्यांची भांडी जप्त करतात, त्याची घरं जप्त करतात, त्याच्या घराला कुलपं लावतात. मग जर साखर कारखानदारांनी शेतकऱ्याची बिलं थकवली असतील तर साखर कारखानदाराच्या घरातली मालमत्ता शेतकऱ्यांनी बाहेर का काढू नये या प्रश्नाचं उत्तर द्यायला साखर कारखानदारांनी उत्तर तयार ठेवावं. उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे. वाढलेला उन्हाळा असताना पिकाला पाण्याची गरज आहे आणि भीमा नदी कोरडी ठणठणीत पडलेली आहे. उजनीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50 टीएमसी पाण्याचा साठा असताना सुद्धा 80 टीएमसी सध्या पाण्याचा साठा असताना भीमा मात्र कोरडी ठणठणीत पडलेली आहे. ती काय पूजा करायला पाणी आणलंय काय, ठेवलंय काय, कशासाठी? वाळू ठेकेदारांच्याकडून पैसे घेऊन, लाच घेऊन जर शेतकऱ्यांची पिकं हे वाळवणार असतील तर 2 दिवसाच्या आत जर का भीमा नदीमध्ये उजनीतून पाणी सोडलं नाही तर या भीमा नदीच्या काठावरच्या दोन्ही काठाच्या गावातले शेतकरी 28 तारखेला म्हणजे सोमवारी उजनी धरणामध्ये जलसमाधीचं आंदोलन करतील. हा निर्णय घेण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे. आमदार हे शेतकऱ्यांचे आहेत का? कुठला भामटा आमदार शेतकऱ्याचा आहे सांगा बघू, एखाद्याचं नाव तरी सांगा मला. मग उसावर चर्चा झाली असती विधानसभेत, आंब्यावर झाली असती, काजूवर झाली असती. कुठल्या आमदाराने विचारले का विधानसभेत काय त्यांना शेतकऱ्यांनी मतं दिलेली नव्हती? असली भांडगुळ शेतकऱ्यांनी पोचलेले तर दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.